आता आपण बघू की डिलिरियमची लक्षणं काय आहेत. याच्यामध्ये पहिलं लक्षण आहे की गोंधळ निर्माण होणे. अचानकपणे व्यक्ती गोंधळतो, त्याला काही कळत नाही, काही समजत नाही. कसं वागावं, काय करावं किंवा कुठल्या सिच्युएशन्सला कुठले डिसिजन्स घ्यावं, याच्यामध्ये बेसिकली त्यांचा गोंधळ निर्माण होतो. त्याचबरोबर स्मरणशक्ती व्यक्तींची कमी होणे. अशा व्यक्तींमध्ये स्मरणशक्ती कमी असलेली आपल्याला नेहमीच दिसून येते. त्याचबरोबर लक्ष केंद्रित न होणे. असे जे रुग्ण असतात ते त्यांना लक्ष केंद्रित करण्यास खूप जास्त अडचणी निर्माण होतात. ते एका जागेवर बसू शकत नाही किंवा एका जागेवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्याचबरोबर वेळ आणि जागेचा विसर निर्माण होणे. असे जे रुग्ण असतात किंवा असे जे व्यक्ती असतात त्यांच्यामध्ये काय होतं की आता वेळ काय आहे किंवा कुठे आपण आलोय किंवा कुठली जागा आहे याच्यामध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये खूप जास्त गोंधळ निर्माण झालेला आपल्याला दिसून येत असतो. त्याचबरोबर भीती वाटणे किंवा खूप जास्त चिडचिड होणे अशी जी रुग्ण असतात त्यांच्यामध्ये चिडचिडपणा, जसं मी एक प्रकार सांगितला हायपर ऍक्टिव्ह डिलिरियम, त्याच्यामध्ये रुग्ण जो असतो तो खूप जास्त चिडचिडा स्वभावाचा बनलेला असतो, खूप जास्त भीतीदायक वागत असतो किंवा त्याला स्वतःला खूप जास्त भीती वाटत असते. या पद्धतीची लक्षणं जी असतात ते डिलिरियम सारख्या मानसिक आजारांमध्ये आपल्याला दिसून येत असतात. त्याचबरोबर काही झोपेचे विकार सुद्धा यांच्यामध्ये दिसून येत असतात. रात्रभर रुग्ण जो असतो तो रात्रभर जागी असतो किंवा दिवसभर तो झोपलेल्या अवस्थेत असतो. यासारखी लक्षणं सुद्धा आपल्याला दिसतात. त्याचबरोबर भास होणे किंवा चुकीचे ठाम विश्वास निर्माण होणे. व्यक्तींच्या मनामध्ये चुकीचे ठाम विश्वास, ज्याला आपण डेल्युजन्स असं म्हणतो, त्याचबरोबर भास तयार होतात व्यक्तीला. जी व्यक्ती नाहीये त्या व्यक्तींसोबत व्यक्ती बोलताना आपल्याला दिसते किंवा ती व्यक्ती त्याला दिसत असते. ह्या सगळ्या पद्धतींचे जे भास असतात किंवा हॅल्युसिनेशन्स असतात ते व्यक्तींमध्ये आपल्याला दिसायला मिळत असतात. यांसारखी लक्षणं जी असतात ते बेसिकली डिलिरियम सारख्या मानसिक आजारांमध्ये दिसून येत असतात. तर आता आपण बघणार आहोत की डिलिरियमवर उपचार काय आहेत. आता डिलिरियम हा जो आजार आहे हा पूर्णपणे उपचार योग्य आहे. योग्य पद्धतीने निदान आणि योग्य उपचार जर व्यक्तीला मिळाला तर डिलिरियम सारखे आजार, मानसिक आजार हे पूर्णपणे बरे होऊ शकतात. आता याच्यामध्ये उपचाराचा पार्ट आहे की जर का एखाद्या व्यक्तीला संसर्गजन्य आजार झाला असेल किंवा शारीरिक काही आजार असेल तर त्याच्यावर उपचार करणं पहिलं खूप जास्त गरजेचं आहे. त्याचबरोबर योग्य औषधं देणे सुद्धा खूप गरजेचं आहे. पुरेसं पाणी किंवा पुरेसं पोषण आहार घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. रुग्णांना शांत वातावरण देणे सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. त्याचबरोबर पुरेशी झोप घेणे, कौटुंबिक आधार देणे सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. जर याच्यामध्ये फरक पडत नसेल तर मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्यानुसार ज्या पण काही गोष्टी योग्य असतील त्यांच्यासाठी त्या गोष्टी करणं खूप जास्त गरजेचं असतं. जर आपल्याला किंवा आपल्या परिवारामध्ये एखाद्या व्यक्तींमध्ये डिलिरियम सारखी लक्षणं जर दिसत असतील तर नक्कीच आपण संपर्क करू शकता शांतिवन मेंटल हेल्थ केअर सेंटर, वडगाव बुद्रुक आणि कात्रज, पुणे येथे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.